चणकापूर येथे फॉरेस्ट प्लॉट धारकांचा मेळावा, पायी मोर्चाला यश, स्वतंत्र सातबारा प्रक्रियेला वेग। कळवण तालुक्यातील चणकापूर येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने फॉरेस्ट प्लॉट धारकांचा भव्य मेळावा उत्साहात पार पडला। वनपट्टे लाभार्थ्यांना त्यांनी अनेक वर्षांपासून कसत असलेल्या जमिनीचा पूर्ण ताबा, हक्क मिळावा तसेच स्वतंत्र सातबारा उतारा देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईपर्यंत काढण्यात आलेल्या पायी मोर्चाला यश मिळाल्यानंतर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। मेळाव्यात मार्गदर्शन करताना जेपी गावित यांनी सांगितले, वनपट्टाधारक शेतकरी शासनाच्या नियमानुसार अनेक वर्षांपासून जमीन कसत असूनही त्यांना पूर्ण ताबा, हक्क व स्वतंत्र सातबारा मिळालेला नव्हता। मात्र शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला असून आता लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करणे गरजेचे आहे। एवढी कागदपत्रे कुठे सादर करावीत, कोणती कागदपत्रे जोडावीत, अर्ज भरण्याची अचूक प्रक्रिया काय आहे, तसेच पुढील कायदेशीर आणि संघटनात्मक नियोजन कसे करायचे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। लाभार्थ्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले। तालुक्यातील विविध भागातून सुमारे 5 ते 6 हजार वनपट्टाधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी एकमुखाने आपल्या हक्कासाठी संघटित राहण्याचा निर्धार व्यक्त केला। मेळावा शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। गिरणा वार्ता न्यूजसाठी कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी। नवरा बायकोने जर आले असतील तर नवरा बायकोने त्या अर्जावरती सही करायची आहे, कारण तो सातबारा जो आहे तो दोघां नवरा बायकोंचा आहे, त्याच्यावरती दोघा नवरा बायकोची नावं आहेत आणि म्हणून त्या अर्जावरती पहिलं बाईचं नाव आहे, तिने सही करायची, नंतर पुरुषाचं आहे, त्यांनी सही करायची। गर्दी होऊ शकते, परंतु शिस्त जर राहिली, आपण लाईनशीर राहिलो तर नक्कीच आपण वेळेवरती हे असेल हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या त्या ताकदीचा वापर झाला पाहिजे। आणि म्हणून सगळे जे तुम्ही बसलेले आहात, आतापर्यंत जवळजवळ 2:15 वाजले ना, 2:15 वाजले आपल्याला। आता 2:15 पासून तर 5-6 वाजेपर्यंत हे सगळं काम करायचं आहे। गर्दी कोणी करायची नाही। जो गर्दी करेल लक्षात आला तर तिथले टेबलवाले त्या माणसाचं नाव टिपून घेतील, त्याचा फॉर्मच भरणार नाही, कारण जो गर्दी करतो तो 4 लोकांचा खोळंबा करतोय। आणि म्हणून शिस्तीमध्ये त्याच्यामध्ये जो मसाला लावलेला आहे, पहिलं तुम्हाला लक्षात घ्या, जे लोक मोर्चाला आले होते ते मोर्चेकरी ते लोक पहिले त्यांची नावं पुकारली जातील, कारण त्याच्या याद्या खर्डीलाच बनवलेल्या आहे। तिथं खर्डीच्या ठिकाणी त्या लोकांना त्यांना पण काम देतील। आपल्या सुरगाणा तालुक्यातील ज्या महिला आहेत त्या महिला पण इथं आलेल्या आहेत। तुमच्या